वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेशला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। त्याच्याच एका मैत्रिणीची त्यामध्ये मोठी मदत झाल्याचं समोर आलंय। हा निलेश याच घटस्फोटित मैत्रिणीसोबत दिल्लीला गेला होता आणि तिच्याच फोनचा वापर तो करत होता। ही मैत्रीण पुण्यात परतल्यानंतर निलेशचं लोकेशन ट्रेस झालं। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात बंदुकीने कसपटे कुटुंबाला धमकावणारा हाच तो गुन्हेगार निलेश चव्हाण। दिल्ली ते नेपाळ प्रवासातला निलेशचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। निलेशला नेपाळमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या। वैष्णवी मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि अटक सत्र सुरू झाल्यापासून निलेश फरार होता। या काळात त्याने पोलिसांना कसा गुंगारा दिला हे समोर आलंय। ज्या घटस्फोटित मैत्रिणीसोबत निलेश दिल्लीला गेला होता तिच्याचमुळे निलेशचं लोकेशन ट्रेस करणं पोलिसांना शक्य झालंय। फिरण्याच्या बहाण्याने घटस्फोटित मैत्रिणीसोबत निलेश दिल्लीत गेला। दिल्लीत असताना निलेशकडून मैत्रिणीच्या फोनचा वापर झाला। पोलिसांच्या देखरेखीत असलेल्या एका मोबाईल नंबरवर निलेशच्या मैत्रिणीच्या नंबरवरनं फोन आला। पोलिसांना मोबाईल नंबर मिळाल्यानंतर निलेश दिल्लीत असल्याचं उघड झालं। दिल्लीतून निलेश गोरखपूरकडे गेला। मैत्रीण पुण्यात परतली। पुण्यात पोलिसांच्या चौकशीत निलेश गोरखपूरला गेल्याची माहिती मिळाली। नेपाळमध्ये गेल्यानंतर सिम कार्ड घेत त्याने आपल्या ॲपल फोनमधनं फेसटाईम कॉल केला। IP ॲड्रेसवरनं नेपाळमधलं लोकेशन पोलिसांकडनं ट्रेस करण्यात आलं। मैत्रीण आणि फेसटाईम कॉलमुळे निलेश पोलिसांच्या जाळ्यात सापडला। निलेश चव्हाणची घटस्फोटित मैत्रीण तिला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिची चौकशी केली, मात्र चौकशीमध्ये तिचा वैष्णवी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याने तिला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोडून दिलं। या प्रकरणात पोलीस तपास करतायत। चौकशीत योग्य ते समोर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे, तर त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली। निलेश चव्हाणच्या कर्वेनगर इथल्या घरची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे। यात त्याच्या घरून 3 मोबाईल हस्तगत करण्यात आलेत। हे मोबाईल वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे आहेत। निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्याचे कॉल रेकॉर्ड्सही पोलीस तपासणार आहेत। निलेशचा या आत्महत्या प्रकरणात काय सहभाग होता, तसंच या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहितीही त्याच्या चौकशीत समोर येण्याची शक्यता आहे। तुषार झरेकर आणि बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।